हे हाय अनारकली. अनारकली काय नवीन? म्हणजे अनारकली सारखीच दिसतेस ना. म्हणजे ती जी खरी अनारकली आहे ती अशी विटांच्या भिंतीमध्ये असते, तू फाईल्सच्या भिंतीमध्ये बसली. फालतू होता पण अनारकली वाटतेस हे खरं आहे. आता काय करणार, ही सगळी कामं तर करायला लागणार ना. कुठल्याही गोष्टीची नुसती सुरुवात करून चालत नाही. डॉक्युमेंट्स तयार करायला लागतात, त्याच्यावरती सह्या घ्यायला लागतात, हे सगळं करायला लागतं बाबा. हो, आणि बाजूला नवरा येऊन बसलाय त्याचं काय नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करावं लागतं बाबा, बरोबर ना. सॉरी. अरे केवढा कामाचा व्याप वाढवून ठेवलाय राधा. काय करणार, मी तुला इथे बोलवून ठेवलं पण मला तुला वेळ द्यायला जमत नाहीये. पण काय करणार, ते पानवलकर सरांनी सगळी कामं करून ठेवली आहेत, मलाही करायला लागणार ना. एवढं काय केलंय त्यांनी? सगळी कामं केली आहेत, एक चूक काढायला जागा नाहीये. हो, म्हणून तर मला ही सगळी कामं करायला लागतायत, निस्तरायला लागतंय. मी एक काम करू का, काय? मी तुझ्यासाठी कॉफी बनवली होती ती मी पानवलकर सरांना जाऊन देतो. त्यांना का? एवढी कामं केली आहेत ना त्यांनी. अरे, आणि मला रोमॅन्टिक गप्पाही मारायच्या होता, त्या सुद्धा त्यांच्याच बरोबर जाऊन मारतो. त्यांच्या बरोबर? ठीक आहे, मार, पण नंतर मला एक कॉफी आणून दे. अगं हो ग, पण पानवलकर सर रोमॅन्टिक कसे होतात ग. आणतो कॉफी, चल कर काम कर. सामने से चल. चलो सब एक लाइन में खड़े हो जाएंगे. सामने से चल. अरे उठ पटकन, डोळे उघड. सर सर नका उठवू, एक मिनिट सर, मला प्लीज झोपू दे. आणि सकाळी सकाळी परेडचे कार्यक्रम वगैरे प्लीज ऐकत नका. टीव्ही वरती परेड नाही, आपल्या घरात परेड चालू आहे. उठ सर काय उठ बाबा. कोण आहे? चलो चलो सामने जाओ, चलो एक लाइन में खड़ा रहना है. चलो एक क्या कर रहा है, चल. एक मिनिट, हे गुरु सर. इधर इधर. अरे सर, हे बघा तुमच्यासाठी मस्त कॉफी घेऊन आलोय. सर सर काय झालं सर? सामने. चलो चलो पेट अंदर लो, चलो परेड के लिए सब रेडी हो जाओ. चलो तुम भी. शाबाश शाबाश जवानों, शाबाश. रेडी. परेड बंद कर. पीछे मुड़. तेज चल. एक मिनिट. अरे एक मिनिट, तू इथे थांब. काय सगळा प्रकार आहे? सांगतो. हे आमच्या रूम मध्ये काय करतात? तो वेड्यासारखा काय करतो असं वाटतोय? हे गुरु सर होते. हे गुरु सर होते का? सांगतो. तुम्ही जो ज्याला बघताय ना तो गुरुच आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. फक्त तो इथपर्यंत कसा आला ते मी तुम्हाला सांगतो. पटकन सांग. हा, काय झालं तिकडे, जाऊ दे ते तुम्हाला माहित नाहीये, पण आता एवढंच सांगतो की त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम आणि त्याची मानसिक तब्येत पूर्णतः बिघडलेली आहे. त्यामुळे त्याला तिथे मुंबईत ठेवणं खूप रिस्की होतं. म्हणजे आईंबरोबर एकटं ठेवणं तर फारच रिस्की होतं. त्यामुळे मी त्याला इथे घेऊन आलोय आता. अरे पण त्यांना वेळ लागले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? अरे बाबा, मी डॉक्टरांशी बोललोय रे, रिपोर्ट पण बघून आलोय. त्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच मी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे शेवटचा पर्याय म्हणून मी त्याला इथे घेऊन आलेलो आहे, कळलं? आणि खरं तर मी आनंदला सांगितलेलं वेगळी व्यवस्था करायला, पण तुला माहितीये आनंदने सगळा गोंधळ घातला. त्यामुळे मला सॉरी, पण तुम्हाला न सांगता 2 दिवस तुमच्या रूम मध्ये लपवून ठेवायला लागलं. काय? अरे पण हे सगळं तू आधी आम्हाला सांगायचं होतंस ना. गेले 2 दिवस रात्री रोज खाडखूड चित्र विचित्र आवाज. अरे इथे भुताट केली की काय असं आम्हाला वाटायला लागलं. नाहीतर तू हसू नकोस. हीच भीती होती की सगळेजण हसतील म्हणून आम्ही दोघं काही बोललो नाही कोणाला. नाही बरोबर आहे, पण तुम्ही जाऊन राधाला सांगाल म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. हे बघ, जोपर्यंत आधी आम्हाला माहित नव्हतं तोपर्यंत सगळं ठीक होतं. आता आम्हाला कळलेलं आहे, आम्ही वहिनीला जाऊन हे सगळं सांगणार. सर प्लीज असं करू नका प्लीज. अरे पण त्यांना जर हे कळलं की आम्हाला हे सगळं कळलंय तर ते आमची वाट लावतील. अरे नाही बाबा, हे बघ तिला कळू द्यायचं नाही. मला सांगा, तुम्हाला राधाची काळजी वाटते ना? म्हणूनच सांगायचं त्यांना. नाही, म्हणूनच तिला सांगायचं नाहीये. सर प्लीज तुम्ही जरा विचार करून बघा एकदा. एकतर ऑलरेडी तिच्यावर खूप सारं प्रेशर आहे. हे फॅक्टरीचं काम आहे, त्यात ते काय गोट्या शेटचं प्रकरण आहे, त्या सीमाताई आहेत, या सगळ्या आजूबाजूला तिच्या बायका आहेत. एवढं सगळं प्रेशर असताना त्यात हा गुरु आलाय, हे पण प्रेशर द्यायचं का मी तिला?
हे अजून ऍडिशनल टेन्शन तिच्यावर असू नये ना, म्हणून मला तिच्यापर्यंत काही पोचू द्यायचं नाही. प्लीज सपोर्ट करा मला, प्लीज. आणि मी सांगतो, मी म्हणजे राधाला वेळ आल्यावर सांगेन मी. अरे बाबा, पण तुझी ही वेळ येणार कधी? तुम्ही हायपर होऊ नका ना सर, तुम्ही जरा शांत व्हा. ते गोट्या शेटचं प्रकरण मार्गी लागू दे, मग मी लगेच सांगेन राधाला. पण आता प्लीज तुम्ही कोणी काही सांगू नका तिला, प्लीज प्लीज. श्रीमान, परेड को विसर्जित करने की अनुमति चाहता हूं. अनुमती है. हे प्रकरण आमच्याच रूम मध्ये राहणार आहे. श्री श्रीयुत श्रीमंत बाळकृष्ण महाराज जुग जुग जियो, जुग जुग जियो. काय झालं शेठ? काय झालं? तुम्हाला फक्त काय पाया पडायला ठेवलंय मी? काय झालं शेठ? तिला आपण एवढं धमकावलं तरी तिचं काम चालूच आहे. म्हणजे ती आपल्या धमक्यांना घाबरत नाही, त्याचं काय? शेठ तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. गावातल्या लोकांना सांगायचं तिला अजिबात मदत करायची नाही, कुणीही तिला मदत करायची नाही. याद राखा, तिला कायद्याने अडवा, पण ते काम थांबलं पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे शेठ. काय झालं शेठ? पाया कोण तुमचा भाव पडणार आहे? अरे जेनी, काय सोशल मीडियावर काही पोस्ट करतेयस? काय करतेय? काम. तू कामाला लागलीस ऑलरेडी? मग काम करायलाच आलो ना, पण इथे कामच करणार ना. नाही तसं नाही जेनी, पण मला माहिती तुम्हाला काय म्हणायचंय, पण झालं ना आता जे व्हायचं होतं ते. किती दिवस आपण त्याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत? काम कधी करणार सर? काय चाललंय जेनी, आनंद भाऊजी? हा, बरं झालं वहिनी तुम्ही आलात. ही काय माझं ऐकत नाही, तुम्हीच तिला समजा. बघा ना, डिरेक्टली कामाला लागली आजपासून. मी आता मॅमचं पण काय ऐकणार नाही. मी माझं डिसिजन फिक्स आहे, मी काम करणार आहे. आय नो मी किडनॅप झाले होते, पण आता सुखरूप परत आले ना मी. मग आपण किती दिवस तेच तेच बोलत बसणार आहोत? काम पण करायला पाहिजे ना, इजंट इट मॅम? बरोबर आहे आनंद भाऊजी तिचं. सारखा सारखा तोच विचार करत बसण्यापेक्षा कामाला लागलेलं कधीही बरं, हो ना? अगदी बरोबर बोलतायत वहिनी. आपल्या आवडीच्या कामामधूनच आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते. तिने आता फक्त एवढंच सांग, आज आम्ही काय करायचं? हा, आजच्या प्लॅननुसार तुम्हाला आणि श्रेयसला वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये जायचंय. आपले डॉक्युमेंट सगळे लीगल आणि क्लिअर आहेत, सो तुमचं काम पटापट होईल. ओके, तू सगळे डिटेल्स दे मला. सगळी कामं आजच्याच उरकून टाकतो. नमस्कार राधिकाताई. अरे सीमाताई, तुम्ही आज सकाळी सकाळी? नमस्कार. नमस्कार. अहो जेनीताईंनी फोन केला होता, त्या म्हणाले की तुम्ही सरकारी ऑफिसात परमिशन वगैरे घ्यायला जाणार आहात. अहो मी गावची सरपंच आहे. अहो माझं जर शिफारिश पत्र लावलं तर तुमची कामं जरा लवकर लवकर होतील. कदाचित कोणी प्रश्नही विचारणार नाहीत. आमच्या ताईंचं हे असं आहे, एकदा मदत करायचं म्हटलं ना की अगदी जय्यत तयारीने येतात. ही लेटर एकदा तुमच्या डॉक्युमेंट्सला लागली की सगळी कामं पूर्ण होतील. हा, आता तुझं कौतुक पुराण झालं असेल तर मी बोलू? बोला ना. राधिका ताई, आज तुमची सगळी कामं ना नक्की होणार बघा. फक्त एक करा की कुठला माणूस कुठल्या ऑफिसला जातोय, कुठल्या डिपार्टमेंटची परमिशन घेतोय ना, ते फक्त गोट्या शेटना कळून देऊ नका. हो, नाही तर तुम्हाला त्रास देण्यासाठी तो तिकडे माणसं पाठवेल. हो, त्या सगळ्याचा प्रश्नच येणार नाही. सगळी आपली कुटुंबातली माणसं आहेत, त्यामुळे गोट्या शेटना यातलं काहीही कळणार नाही. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे राधिकाताई, पण आपण सावधगिरी बाळगलेली चांगलंच असतं ना. सीमाताई, ताई मी बाहेर थांबतो, जरा तालुक्याला पण जायचं आहे. हो, पुढे. हॅलो. हा सर सर हा, सर सर एक मिनिट. हा काय? अहो मी वाट बघतोय तुमची केव्हापासून. तुम्ही हा सॉरी, ते परमिशन ना हा हा नाही देऊ शकत. नाही देऊ शकत म्हणजे का?
अरे आमचे काही नियम अटी असू शकतात ना. नाही मान्य आहे तुमचे नियम, पण तुमचे नियम आणि अटी फॉलो करूनच आम्ही हे अप्लाय केलंय. तरीही नाही जमणार. नाही सर एक मिनिट, का जमणार नाहीये? हे बघा, सध्या गावामध्ये आम्हाला जास्त फूड इंडस्ट्री नको. जास्त आहेत सर, माझ्या माहितीप्रमाणे अख्ख्या तालुक्यात एकही फूड इंडस्ट्री नाहीये. म्हणूनच आम्ही रिस्क घेत नाहीये. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला खरंच कळतंय का सर? हे बघा, मला चांगलंच कळतंय, पण तुम्हाला इथून मी जायला सांगतोय हे तुम्हाला कळत नाहीये. बरं मला सांग, संध्याकाळी भाजी काय करतेस? हे बघ, तुला किती वेळा सांगितलं ती भेंडी नाही आवडत ग मला. तू पण ना. एक्सक्यूज मी. हॅलो. अच्छा. अरे वा. काय काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? बघात बसून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तुमचं आपलं फोनवरती गुलुगुलू माझ्याकडे पाहत पण नाही तुम्ही. हे बघा, आम्ही काम करत असताना कुणाकडे पाहायचं आणि कुणाकडे पाहायचं नाही हे आमचं आम्हाला ठरवू द्या ना. तुम्ही काय सांगताय? पण मी सुद्धा कामासाठीच आलोय ना तुमच्याकडे. काय काम आहे? काय काम आहे याबद्दल आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. तुम्ही लंच ब्रेक नंतर मला यायला सांगितलं होतं. यायचं होतं ना. पण मी आलो होतो ना. आलोय, पण तुम्ही सतत मला टाळतात. अरे बापरे, माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय हे खरंच माहित नव्हतं मला. एक काम करा, तुम्ही आता जा आणि 1 महिन्यानंतर या, मग बघू काय करायचं ते. अरे व्हॉट डू यू मीन बाय 1 महिन्यानंतर या? आमच्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, सरपंचाचं शिफारस पत्र सोबत जोडलेलं आहे. मग तुम्हाला परवानगी द्यायला प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम? हा, हे बघा, आमच्या नियमांपेक्षाही तुम्हाला सरपंचाचं शिफारस पत्र जास्त महत्वाचं आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. ऐका, अहो सरपंच येतात जातात, तुम्ही पण जा. हे बघा, हे तुमचं अति होत आहे. तुम्ही जाणून बुजून आमची अडवणूक करताय. जाणून बुजून नाही हो, जाणीवपूर्वक करतोय मी. कळलं? जाऊ शकता. हा बोल, तू सांगितलं नाही मला कोणती भाजी करणार ते? हा, आता कसं म्हणाली? ए मी 10 मिनिटं लवकर येईन ना. हॅलो, भावी मुख्यमंत्री संतोष बोलतोय. हा बोला. गोट्या शेठ आहेत का? त्यांच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल. नमस्कार सर. बोल. गोट्या शेठ, तुम्हाला एक लिस्ट पाठवली होती, ती एकदा पाहून घ्या. किराणामालाचं दुकान आहे माझं, लिस्ट पाठवायला? नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे ती राधिका मॅडम कोणाकोणाला कुठे कुठे कामाला पाठवणार आहे ना, त्या संदर्भातली लिस्ट आहे. अहो ते सगळे परमिशन घ्यायच्या मागे लागलेत ना. शक्यच नाही. मी परवानगी दिल्याशिवाय कुणीच परवानगी देऊ शकत नाही. अहो तेच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून फोन केला. हा, हे बरं केलं. मोठं काम केलंस तू, मस्त काम केलंस तू. त्यासाठी तुला बक्षीस द्यायलाच पाहिजे. ते बक्षीस मी तुला स्वतः देणार. थँक्यू. तेवढी एकदा लिस्ट बघून घ्या. काय रे, कोणाची बोलतोय? कोणाची नाही, बायकोचा फोन होता. ते सामानाची लिस्ट पाठवायची होती ना. उशीर होतोय. गोट्या शेठ या सीमाताईंच्या या संतोषच्या मदतीनं गोट्या शेठला गाठता येईल. आणि एकदा का गोट्या शेठला भेटलो की मग राधिकाची वाट लागायला सुरुवात. दादा, तुझा ते मला माहितीये. कोण बोलतोय? नाही, कोणीच नाही. समोरून कोण बोलतंय? नाही, कोणी नाही. अगं तुझा फोन आहे ना, तू चार्जिंगला लावला होतास ना, तो स्विच ऑफ ठेवलायस तू. तो ऑन कर, म्हणजे कोणाचा कॉल येणार असेल तर कॉल घेता येईल म्हणून. तसं ठीक. आला अजून कोण ऑनही नाही केलंय. राधा, श्रेयस आला. हा, काय काय रे श्रेयस, झालं काम? नाही वहिनी. का नाही, मी
एक मिनिट. हा सर बोला. हा वहिनी, आज आपलं कुठलंच काम होत नाहीये, कुठलीच परवानगी मिळत नाहीये. का? आपले सगळे पेपर्स क्लिअर आहेत ना? बघा ना, मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नाहीये. बरं, त्यांचं वागणं बोलणं सुद्धा इतकं उद्धट आहे, काय बोलायचं. महिन्याभराने असं सांगतायत. बरं, एकंदर त्यांच्या वागण्या बोलण्यावर महिन्याभराने गेल्यावर सुद्धा काम होईल असं मला वाटत नाहीये. आता तुम्हीच सांगा काय करायचं. तुम्ही असं करा, तुम्ही घरी या, आपण आल्यानंतर बोलूया. हा ठीक आहे. बरं, काय झालं ग? काय नाही रे, आपलं एकही काम होत नाहीये. याचा अर्थ राधा, या घरात जे काही घडतं ना ते सगळं कोणीतरी गोट्या शेटला जाऊन सांगतंय. सौमित्र, तुझं हे म्हणणं जर खरं असेल ना तर नक्कीच आपण लक्ष ठेवायला पाहिजे. हा, कोण सांगत असेल त्यांना हे सगळं, हे तपासायला हवं. अरे सर, काय चाललंय सगळं? अहो काय चाललंय, थांबवा. हे इकडे शेजारच्या रूम मध्ये मी आल्यापासून ऑब्झर्व केलंय, इकडे कुणीतरी आहे ना जे सारखं मसाले कुटतंय, सारखा खडाड खुडूर आवाज. मी म्हणलं मी पण आवाज करणार, आपल्याकडे मसाले म्हणून काय झालं, आपणही त्यांना इरिटेट करणार. अरे इथे कोण कशाला मसाले कुटत बसेल? हा, आणि आम्हाला आवाज येत नाही, तुम्हालाच कसा येतोय? मग काय, त्याच्यासाठी स्पेशल ॲबिलिटीज लागतात, अशा आतमध्ये तुमच्यामध्ये शक्ती लागतात. वटवाघुळ असतात ना, वटवाघुळ हा, त्यांना बघा काही काही फ्रिक्वेन्सीज त्यांनाच ऐकू येतात, माणसांना नाही येत. तसं माझ्यामध्ये मला ऐकू येतं. तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्हाला पण. मी तुम्हाला वटवा गोळासारखं उलट टांगेन, जरा गप्प बसा ना. आणि असं काठीने ठाकटूक करून काय होणार आहे? नाही, बदला घेतलाच पाहिजे ना. याला म्हणतात काट्यानं काटा काढणं. त्यांना काय वाटलं आपल्याकडे मसाले नाहीत म्हणजे आपण काय आवाज करू शकत नाही, त्यांना इरिटेट नाही करू शकत, आपण करणार. हे बघा. अहो पण तुम्हाला कोण अक्कल शिकवणार? हा, जरा गप्प. हे बघा गुरुसर, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, हे बघा प्लीज आवाज करू नका. तुमच्या या आवाजाने जर बाहेर कोणाला हा आवाज गेला ना तर प्रचंड गोंधळ होईल. तुम्ही इकडे आहात हे कळेल सगळ्यांना. गप्प बसा. आणि आमची पंचायत होईल, हो की नाही? नाही, मसाल्यांचा एकदा विषय निघाला ना की मी ऐकत नसतो. मसाले म्हणले की डोक्यातच तिडीक जाते. ते आवाज करतात, मी डबल आवाज करणार. अहो नका असं करू. नका. कसला आवाज येतोय यात एवढा? इज एव्हरीथिंग ओके श्रेयस? अरे बहुतेक माया आली. तू प्लीज बाहेर जाऊन मायाला सांभाळ, मी बघतो इथे काय करायचं. नका असं करू. थांबा. अहो नका ना असं करू. तुम्ही मारताय? अरे हा मी मारतो, पण तुम्ही सोडा हे. मी अरे माया हळू. काय चाललंय तुमचं? केवढा आवाज येतोय? ते जाऊ, तू काय हाक मारत होतीस? तेच विचारते. आवाज येत होता म्हणून विचारते. कसला आवाज येत होता? मायमिंग काय करतोय सांग ना तोंडाने. पानवलकर काका दोरीच्या उड्या मारतायत आतमध्ये. काय काका उड्या मारतायत? अरे मग त्यांना थांबवलं नाहीस का तू? अरे या वयात उड्या मारतायत म्हणजे धडपडली तर इंजुरी होईल श्रेयस. हो, आणि चुकून उंची वाढली तर डोकं सिलिंगला लागून इंजुरी होईल. शी, कसं होणार तुझं? कसं होणार? काय बडबडतोय? थांबवायचं सोडून हे विनोद कसले करतोय? सांगितलं ना, पण ऐकतच नाहीत माझं ते. हे असं या भाषेत सांगितलं असशील ना, काय ऐकतील ते? मीच सांगते. नाही तू नको जाऊस, तू इथेच थांब. त्यांचं काय व्हायचं ते होऊ दे, जाऊ दे. ही श्रेयस, तू असा विचार करतोस काकांच्या बाबतीत? नाही, मी चांगला मुलगा आहे. आय एम अ गुड बॉय. ओ वाव, हे सांगण्याची गरज लागते सिरियसली. आता तुझा विश्वासच बसत नाही माझ्यावर तर एक फॉर एक्झाम्पल, आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल. काय मला जेव्हा फ्री वेळ मिळतो ना माया, तेव्हा मी चौकात जाऊन उभा राहतो. कशासाठी? एक्झॅक्टली कशासाठी? हे आजी आजोबा असतात ना चौकात, त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो, तर मी त्यांना मदत करतो. नाही, मला तर वाटतंय त्यांना गरज नसेल रस्ता क्रॉस करायची. तू जबरदस्तीने येत असशील. मी गुड बॉय चला हो ना. नाही, त्यांना खरंच रस्ता क्रॉस करायचा असतो आणि माझी मदत होते का त्यांना. बरं ठीक आहे, झालं तुझं पुराण. जाऊ मी आता. नाही नको ना. ऐक ना माझं माया, नको. हो बोला ना. हे बघा, जे काय बोलायचं असेल ना ते पटकन बोला, कारण आम्हाला दुसरी पण कामं आहेत. हो हे पा सर, आमचे सगळे पेपर्स क्लिअर, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही का? मला वाटलंच होतं तुम्ही हाच प्रश्न विचारणार. म्हणजे कसं आहे ना मॅडम, तुम्ही उगाच नको तिथे पैसा खर्च करताय. हे बघा, या आमच्या गावातल्या बायकांना तुम्ही कितीही मदत करायचा प्रयत्न केला ना, काहीही फायदा होणार नाही. आम्ही कोणाला मदत करायची कोणाला नाही करायची हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही नका सांगू आम्हाला. हा, कारण मुळात तुमचा संबंधच नाहीये काही. ते कळतंय हो मला, पण कसं आहे ना,
आम्हाला सिस्टीमचाही विचार करावा लागतो. म्हणजे समजा तुमचा हा बिझनेस पुढे नाही चालला, मग त्या बायकांचं काय होणार याचाही विचार करायला पाहिजे ना. अरे बायकांच्या फ्युचर बद्दल स्टेटमेंट करणं हा तुमचा जॉबच नाही ना. पण तुम्हाला जे काय करायचं ते काम तुम्ही करा ना, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. हे बघा, जास्त आवाज चढवायची आवश्यकता नाहीये. मुळात माणुसकीच्या नात्याने मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता ते ऐकायचं का नाही ऐकायचं ते तुम्ही ठरवायचं ना. नाही, आता तुम्ही स्वतःहून आलाच आहात तर फाईल ठेवून जा. 1 महिन्यानंतर या, बघू काय घडतंय ते. महिना का महिन्याभराने? 6 दिवसात परवानगी द्यायची असा नियम आहे, माहितीये ना तुम्हाला? हे बघा, हे उत्तर द्यायला मला वाटतं मी तुम्हाला बांधील नाहीये. नाही, नसाल ना बांधील, पण मी तुमची कंप्लेंट करू शकतो हे माहितीये ना तुम्हाला? जशी तुमची इच्छा. हो का? जाऊ शकता. ठीक आहे, ठीक आहे. सौमित्र तू शांत राहा. यांना जे करायचं ते त्यांनी केलंय, आता आपल्याला जे करायचं ते आपण करूया. या.